तुमच्याही आजूबाजूला किंवा तुमच्याही रिलेटिव्हमध्ये असे कोणी लोक आहेत का की ज्यांचा स्वभाव खूप जळका आहे? जळका इन द सेन्स की जेलसी आहेत. अशी लोक तुमच्या आजूबाजूला ओळखता तुम्ही त्यांना? तर सांगायचा मुद्दा हा की जेव्हा अशी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुम्ही त्यांना अजून जळवण्यासाठी काही गोष्टी त्यांना उद्देशून करता, तर विचार करा की ते लोक सतत तुमच्या डोक्यामध्ये घर करून बसलेले आहेत. तुमच्या विचारांमध्ये त्यांना तुम्ही किती महत्त्व दिलेलं आहे. खूप लोकांना असं वाटतं की अरे ती माझ्यावर जळती ना, तो माझ्यावर जळतो ना, तर मग अजून त्यांना जळवूयात, अजून आपण हे करू, अजून आपण ते करू. पण लक्षात घ्या, त्या व्यक्तीचा तो स्वभाव आहे, बरोबर? तुम्ही त्यांचा स्वभाव नाही बदलू शकत. पण तुम्ही स्वतः काय करताय? त्यांना जळवण्यासाठी तुम्ही स्वतः वेगवेगळ्या नवीन गोष्टी ट्राय करायचा प्रयत्न करताय. म्हणजे तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीला तुम्ही किती महत्त्व देताय? विनाकारणच महत्त्व देताय ना. आणि होतं काय, त्यांना जळवण्याच्या नादात तुमचा खर्च, तुमचा वेळ, तुमची मानसिक स्थिती इतकी वाईट पद्धतीनं निगेटिव्हमध्ये जाते की युनिव्हर्सला कळतच नाही की हे सगळं तुम्ही तुमच्या आनंदासाठी करताय का दुसऱ्याला जळवण्यासाठी करताय. युनिव्हर्स कन्फ्यूज होतो. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? अशा लोकांपासून 4 हात लांब राहायचं आहे. त्या व्यक्तीचा जर जळका स्वभाव आहे तर ती तुम्ही काय करा किंवा काही नका करू, ती जळणारच आहे, बरोबर आहे? तुम्हाला त्यांच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. अशा लोकांचा स्वभाव आपण बदलू शकत नाही आणि बदलायची गरजही नाही आहे. आपण आपल्यात इम्प्रूव्हमेंट करायची आहे, आपण आपली प्रगती बघायची आहे. आहेत की नाही तुमच्या आजूबाजूला पण अशी लोकं? तुम्ही ज्यांना ज्यांना ओळखता त्यांना हा व्हिडिओ 100% पाठवा आणि मग बघा की ते कुठे चुकत आहेत, त्यांची प्रगती का होत नाही आहे, त्यांचा वेळ कुठं चालला आहे हे त्यांना कळून येईल. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.